आज 2025-26 या वर्षामध्ये द्राक्ष शेती म्हटलं पूर्ण नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक जे मातब्बर द्राक्ष बागायतदार आहेत त्यांच्यासाठी हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. त्याचं कारण असं आहे, अशा परिस्थितीमध्ये SCT वैदिकच्या जेवढ्या बागा आपण व्हिजिट करतोय त्या बागांमध्ये प्रत्येक बागेत गेल्यावर एक से बडकर आहे. तुम्ही तर किती वर्षापासून SCT वापरता? ते पहिला जुना पाग तर 7 वर्षापासून तुमचे बंधू होते तेव्हा आम्ही आलो होतो, बरोबर आहे? ते सर हे पहिले डागरेज पासूनच SCT वर आहे. हे 5वा वर्ष आहे ही पीक SCT वर आहे. ही सेम दरवर्षीची हीच येत असते. ही कुठली व्हरायटी आहे? ही अनुष्का व्हरायटी. अनुष्का. मागच्या वर्षी सगळ्या लोकांची म्हणजे फेल होती, तरी हिला रेग्युलर माल आहे. किती माल होता मागच्या वर्षी? 40 टन निघाले सर 2 एकरला. 40 टन निघाला. आणि लोकांचा किती निघतोय कणून कथून? 12 टन 15 टन 12 टनच्या आत. असं म्हणता येईल का बाबा तिकडचे शेतकरी असं म्हणतील नाशिकचे, नाही तिकडचं रान वेगळं आहे, तिकडचं माती वेगळी आहे, तिकडचं हवामान वेगळं आहे, असं म्हणून आपली जबाबदारी झटकून चालेल का? असं आहे का तुमच्याकडे सगळे सक्सेसफुल आहे? असं काय नाहीच की. केमिकल वाले त्यांची परिस्थिती काय आहे आज इथे? 2016 पासून पहिला केमिकल करत होतो आपण. बर. 8 टन 9 टन लय झालं तर 11 टन 12 टनच्या वर कधीच गेली नाही. मी पहिल्या वर्षीच नेऊन गाठलं 18 टन निघालं SCT वर. 2016 ला. 2017 ला 26 टन काढलंय. 2018 ला 32 टन काढलंय एकर मध्ये. एकर मध्ये मी अजूनपर्यंत 25 टनाच्या खाली आलोच नाही. 21 वर्षाची बाग आहे माझ्याकडे आता सध्या. जोडीदार प्लॉट केमिकल वर ते काढून टाकले सर सगळे तुमच्या बरोबरचे. आता तुम्ही किती शेतकरी आहे इथं याच्यामध्ये वापरतात? तिकोंडीमध्ये किती शेतकरी असतील? लई झालं सर. 60%. 60% वैदिक मध्ये आणि कृषी अमृत मध्ये एवढं ताकद आहे. खरं ती लोकांना अजून कळेन झालं. अजून कळलं नाही. कळलं ना कसं होतंय. 2016 पासून 2000 आता 26 चालू आहे. एक वर्ष सगळं फेल बाग गेलेलं नाही. घड काढून टाकतो मी वर्षाला. दरवर्षाला. तुम्ही काय शेड्यूल फॉलो करता? तुमचं ह्या गावामध्ये किती क्षेत्र आहे? 50 एकर आहे सर. 50 एकर आहे. त्याच्यामध्ये द्राक्ष बाग किती आहे? द्राक्ष 15 एकर आहे. 15 एकर आहे. मग आता वैदिक वर किती आहे? वैदिक वर सगळंच वैदिक सगळं वैदिक वर आहे. सगळं वैदिक वर ते वैदिक नसणारच 15 एकर राहिली ती सगळं जळून जाते ती. सॉइल चार्जर असल्यामुळे बाग राहणार. उन्हाळ्यामध्ये बिलकुल पाणी नसतं. नाही सर. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला वैदिक एकदम परफेक्ट. परफेक्ट. मे जूनला काडी चटणी असते मला. जूनला गर्भ तयार होते. आणि पहिला आपण केमिकल लय वापरलेलो. अतिरेक केलेलो. कशाला तुम्ही वापरता? ह्याच्यात काय काळा आहे? अजून लोक म्हणताय काय काळा आहे. पहिला तू बघ काढायचं म्हणतो मी त्यांना, आणि त्याचं गोरं करून घ्यायचं बघ म्हटलं मी. असं शेतकऱ्यासंदर्भात मी उदाहरण दिलंय. आणि माझ्याकडे कमीत कमी नाही म्हटलं तर 50-60 एकर बागा मी मॅनेजमेंट करतो. फवारणी किती झाले? फवारणी सर एकदम कमी झाली. तुम्हाला अशी भीती वगैरे वाटते का काही? काय नाही सर, एकदम काय भीती नाही. द्राक्षी असणार शेतात, द्राक्षी आहे म्हणून सुद्धा डोक्यात याचाच अजिबात याचाच नाही. लय रिलॅक्स मध्ये वैदिक शेती करणार मी तर. आम्ही 15 एकर शेत आहे सर. द्राक्ष आहे सगळं. माणूस निवांत असते ती. तुम्ही बेल असा लावून धरलाय ना, तुम्ही त्याला बस. वास किती मस्त येते. द्राक्षाची पांढरी मुळी बघायला मिळत नाही. त्रिसूत्री आहे, पांढरी मुळी, माती आणि पान. ह्या 3 गोष्टी. मातीचा सुगंध आला, माती भुसभुशीत सापडली, पान तुमचं हिरवगार आहे, मुळी चालू आहे, बस बाकीचं काही विचारू नका. ह्या तिघांना खाऊ घालण्यासाठी आपल्याला बेस डोस भरायचा असतो. खर्चामध्ये बी एकदम बचत होते ती. वैदिक मध्ये खर्च आणखी बचत होते. वैदिक मध्ये कसं आहे सर, खालून ताकद काय देतं? पानाचं काळुकपणा आणि पानाचं रुंदी. हिरवागार पान राहतोय त्यानंतर शेतकऱ्याला त्याला काही मारूच नको म्हणून सांगतो. आणि केमिकलला बघा, आज मारा, उद्या सोडा, आणि परवा मारा, हा लगेच सुकलं. त्याला तेजगीपणाच नाही, त्याला पिवळसपणा पडतोय त्या पानात. तुमच्याकडे डुप्लिकेट लोक नाही आले का? डुप्लिकेट वाले किंवा आमचं बी सॉइल चार्जर सारखंच आहे, आमचं कृषी अमृत सारखंच आहे, आले नाही का? आले 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 सर. आमच्याकडे आले, भरपूर आहेत. तुम्हाला सांगतो आमच्याकडे आले. त्याच्यात किती मिळतंय तुम्हाला? इकडे एक कॅन मागत सॉइल चार्जर पेक्षा 500 रुपये देतो या. बरोबर. सॉइल चार्जर पेक्षा हे चांगला आहे, रेट बी कमी आहे. ते कशाला वापरायचे? हे आहे सध्या रेग्युलर राहायचं आहे. ते पहिले 1-2-3 वेळा ते आले, ते प्रयत्न केले तर ते पैसे घालून ग बसले. ते नको रे बाबा, नाही ते एक सोयल चार्जर एक ड्रम सोडूनच गेले. सोडूनच गेले ना. ते दुसऱ्याच ते काय वापरायचंच नाही. नाव सुद्धा हे सारखंच आहे सर. चार्जर काय त्यांचं पण सॉइल चार्जर नाही नाही, जे चार्जर हे चार्जर आहे ते पहिले काय तर असेल. थोडं बदलून टाकायचं.
दुसऱ्याचं नाव घेऊन विकू नये. हम्म. तुम्ही तुमचं नाव द्या ना. हम्म. तुमचं पोरगा आहे ना, तुमच्या नावाने त्याला दाखवा. तुम्ही दुसऱ्याच्या नावाने काला खपवता त्याला? बरोबर आहे. वैदिक तर आता नसतं तर आपण शेतीच केलं नसतं असं वाटतंय मला तर. तेवढंच पिकं काढणं, तेवढंच खाणं, गपचूप बसणं. गपणीत बसणे. मी ह्याच्यात काय घुसलो ना, असं वर्षाला वाढत मला उत्पन्न दिलंय. सुखी आहे, भरपूर निवांत आहे, काही अडचण नाही मला. तुम्हाला सांगायचं म्हणजे काय लय सांगाल? निवांत आहे मी तर शेती द्राक्षाबद्दल. आणि तुम्ही पहिले द्राक्ष बागायतदाराचे एवढे बिंदास बोलताय. लय बिंदास. आणि मला तेवढं गॅरंटी झालं ना, सक्सेसफुलच झालंय ना. जन्मून आलंय म्हणतात एक दिवस वर जाणारच आहे आपण. हा. तर हे करून जावा, तसं जाऊ नये. तसं जाऊ नये. हे करून 1 वर्ष करून बघा. शेतकरी मित्र, आज 2025-26 या वर्षामध्ये द्राक्ष शेती म्हटलं, पूर्ण नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक जे मातब्बर द्राक्ष बागायतदार आहेत त्यांच्यासाठी हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. त्याचं कारण असं आहे की द्राक्ष बागांना यावर्षी पावसामुळे गर्भधारणाच झालेली नाही. मोठ्या प्रमाणामध्ये बागा रिकाम्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागायतदार तसेही मागच्या 4-5 वर्षामध्ये उदासीनच आहेत. हम्म. मग अनेक कारणं असतील त्याला. बाजारभाव नाही आहे, एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये अनेक समस्या आहे. हम्म. त्याच्यामध्ये तिसरी गोष्ट अशी येते की रोगराई आणि वातावरणामध्ये जे बदल आहेत ते अतिशय भयानक आहे. हम्म. आणि ज्या पद्धतीने द्राक्ष शेती केली जाते त्या पद्धतीमध्ये आज इतके चॅलेंजेस निर्माण झालेले. अगदी प्रत्येक स्टेजमधून द्राक्ष पुढच्या स्टेजमध्ये न्यायचं म्हटल्यावरती जीवाचा आटापिटा करावा लागतो. हम्म. म्हणजे शेतकरी आज एवढा कासावीस झालेला आहे की त्याला मागच्या औषधांचं बिल पेड करायच्या आत त्याला पुढच्या औषधांची तयारी करून घ्यावं लागते. बेसल डोस द्यावा की रोग आवरावे ह्या संभ्रमामध्ये तो असतो. हम्म. इकून तिकून बाग आला तर त्याला शुगर उतरत नाही, आणि मग शुगर नाही उतरली तर त्याला मागणी कमी राहते. अशा कंडिशनमध्ये टेबल ग्रेप असो, वायनरी असो किंवा मनुका असो, बेदाना, या तीनही प्रकारच्या शेतकऱ्यांच्या आज समस्या गंभीर आहे. अशा परिस्थितीमध्ये SCT वैदिकच्या जेवढ्या बागा आपण व्हिजिट करतोय हम्म. त्या बागांमध्ये प्रत्येक बागेत गेल्यावर एक से बडकर एक असं वाटतं की नाही आपण काहीतरी 2010-12च्या दरम्यान फिरतोय बागांमध्ये, असं बागा बघितल्या वाटतं. अशा बागा 2010-12मध्ये सगळ्यांच्या असायच्या. काही न करता फार अगदी टंगळ मंगळ करत 10-5 फवारे मारले, चालला मस्तपैकी. बरोबर आहे. खर्चही करायचे लोक, दाबून खर्च करायचे आणि उत्पन्नही दाबून काढायचे. आता दाबून नाही पर अगदी पिळून खर्च करते लोक, परंतु त्याप्रमाणे रिझल्ट मिळत नाही. हम्म. आणि त्याच्यामुळे शेतकरी परेशान आहे. म्हणजे इकून तिकून माल पिकवला तर तो व्यापाऱ्याच्या घशात उतरेपर्यंत घशाला कोरड पडते. हम्म. कारण त्याचे जे मागणी आहे, त्याच्या ज्या अटी आहे त्या पूर्ण करता करता नाकी नऊ येतात. कारण ब्रिक्स असेल, त्याच्यामध्ये कोरडेपणा असेल, फुगलेला मनी असेल, हम्म. त्याची टिकाऊ क्षमता असेल, ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं, ह्या सगळ्या गोष्टी आता फार अशक्य अशा होत चाललेल्या आहे. मग अशा परिस्थितीमध्ये SCT वैदिकच्या बागा एवढ्या सुंदर कशा? तुमची बाग आहे ही, हम्म. काय नाव आहे तुमचं? श्रीशैल परगंड राजवंड. ओके. तुम्ही तर किती वर्षापासून SCT वापरता? ते पहिला जुना पाग 7 वर्षापासून तुमचे बंधू होते तेव्हा आम्ही आलो होतो, हा. बरोबर आहे. हा. तर तेव्हा थोडं कन्नडमध्ये, थोडं हिंदीमध्ये, थोडं असंच हा. अर्ध समजलं अर्ध नाही समजलं. पण त्यावेळेस त्यांची आम्ही मुलाखत घेतली होती. हा. तर त्या काळातही खूप सुंदर अशी बागा होत्या. हम्म. पण आज त्यापेक्षाही चांगल्या वाटत आहे. हे सर, हे पहिले डागरेज पासूनच SCT वर आहे. हे हा. हे डॉगरेज लावलं तेव्हापासून SCT वर आहे. हा. हे 5वा वर्ष आहे ही पिकं. SCT वर आहे. हा. ही सेम दरवर्षीची हीच येत असते. सेम येते. हा. लोकांची सेल दरवर्षी येते का अशी आजूबाजूला परिसरामध्ये? ते एक वर्ष जास्त, एक वर्ष कमी. एक वर्ष कमी येतं, एक वर्ष जास्त येतं. हा. म्हणजे त्याचं चालू आहे. कमी हा. जास्त कमी जास्त. कमी एक वर्षी जास्त, कसं, कमी जास्त. एक वर्षी 20 टन निघाला का नाही, दुसऱ्या वर्षी 10 टनावर येऊन बसते. बरोबर आहे. हा. त्याच्या पुढच्या वर्षी 5 वर येते. हा. 5 वर येते. असं कसं मागं पुढं मागं. मागं पुढं मागं. सगळ्यांचे फेल होते, त्यात भरपूर माल. हे हम्म. ही कुठली व्हरायटी आहे? ही अनुष्का व्हरायटी. अनुष्का. हा. मागच्या वर्षी सगळ्या लोकांची म्हणजे फेल होते, फेल होते. तरी हिला रेग्युलर माल आहे, हम्म. भरपूर माल होता. किती माल होता मागच्या वर्षी? 40 टन निघाले सर 2 एकरला. 40 टन निघाला. हा. आणि लोकांचा किती निघतोय कथून 12 टन 15 टन 12 टनच्या आतनच निघते. बरोबर आहे. हम्म.
आता जर अशा पद्धतीने तुमचं इकडचं जे वातावरण आहे आणि असं म्हणता येईल का बाबा तिकडचे शेतकरी असं म्हणतील नाशिकचे की तासगावचे नाही तिकडचं रान वेगळं आहे, तिकडचं माती वेगळी आहे, तिकडचं हवामान वेगळं आहे, असं म्हणून आपली जबाबदारी झटकून चालेल का हो? तुमच्याकडे फेल नाही होत का लोक? फेल होणार की फेल होणार असं होणार. असं आहे का तुमच्याकडे सगळे सक्सेसफुल आहे? असं काय नाहीच की केमिकलवाले कांची परिस्थिती काय आहे आज इथे? झिरो वरती केमिकल बाग कमी आहे सर मला कमी आहे त्यात. ह्या वर्षी कमी आहे. केमिकलचे भाग भरपूर कमी झाले. नाही, पहिला अगोदर तुमच्याकडे पहिला अगोदर सगळं केमिकलच होतं. सक्सेस होतं सगळं? सक्सेस होतं म्हटलं तर असंच की किती वर्ष? लई वर्षापासून बागायत आपल्याकडं बर आपल्या गावात. बर 40 वर्ष झालं का 40 वर्षापासून ते करतो. तुमचं काय नाव? वनखंडे वनखंड. अच्छा म्हणजे तुम्ही चांगलं आठवतंय की मी तुम्हाला सांगू काय, मी 2016 पासून बर ह्यांच्याकडे होतं तेव्हा. बर आम्ही ह्यांच्याकडून मी वापरतो. डिस्ट्रिब्युटर यांनी होते. यांच्याकडून मी वापरलंय. हा. 2016 पासून हा पहिला केमिकल करत होतो आपण. बर 8 टन 9 टन लय झालं तर 11 टन 12 टनच्या वर कधीच गेली नाही. 850 बोटं अनुष्का. एकरा. माणिकच्या म्हणतो माणिक चमन बर मी पहिल्या वर्षीच नेऊन गाठलं 18 टन निघालं. एस वर 2016ला. 2017ला 26 टन काढलंय. 2018ला 32 टन काढलंय एकर मध्ये? एकर मध्ये. एकर मध्ये चॅलेंज देऊन सांगतो मी, एवढं लाल काढ. मी अजूनपर्यंत 25 टनाच्या खाली आलोच नाही. जुनी 16 कमीत कमी नाही म्हटलं तर 21 वर्षाची बाग आहे माझ्याकडे आता सध्या. ही जोडीदार प्लॉट केमिकल वर ते काढून टाकले सर सगळी. तुमच्या बरोबर माझ्या जळून झालंय ती. लाईन तो लाईन आहे. ही खोड पूर्ण पोकळ झालाय. हा हे एका भागात भाऊ ना भाऊच आहे. हे 16ला डिवाइड झालं. हा त्यांनी परत केमिकलच करते हा. अजूनपर्यंत. हे बुडं कापून रिटर्न चढवून घेतले. त्यांनी हा ते जुना जडच आहे 3 अजून. वर्षानंतर ह्या वर्षी फळ लागलंय त्याला. हे कापून काढल्यानंतर परत चढवून घेतले. बर हाय त्याच बुडक्यावर काढतोय अजूनपर्यंत. आज म्हणजे उद्या 10 तारखेला ते 15 तारखेला हार्वेस्टिंग होते. बर कमीत कमी 25 ते 30 टन माल माल निघते. एका झाडाला 25 ते 30 किलो माल बसतो. झाड एवढे प्लॉटला आज तुमचं झाड थोडं फ्री असेल तर मी घेऊन जाणार आहे. आता तुम्ही किती शेतकरी आहे इथं याच्यामध्ये वापरतात? ती कोंडीमध्ये किती शेतकरी असतील वापरणारे? आता शेतकरी शेतकरी लय झालं सर. 60%. 60% हा जत तालुक्यामध्ये सर्वात जास्त वापरणारे हा गाव आहे. हे आहे. हा अच्छा बर आता आणि त्याच्यातच कसं पण यूज करतात आपल्या सर्व पिकाला मकाला, गव्हाला, सगळ्याला भुईमुगाला, उसाला. हा मग वैदिक मध्ये आणि कृषी अमृत मध्ये एवढं ताकद आहे. हा खरं ती लोकांना अजून कळेन झालं. हा अजून कळलं नाही कळलं ना कसं होतंय. असं तोडं द्यायला गेलं का नाही त्यांनी घेऊन तिकडे जायला. खरं आमच्या सोबत येऊन बागाश बघितले का नाही आमच्या सोबत सोडतच नाही. बरोबर बरोबर भीती वाटते. हा त्यांना भीती वाटतंय. यांना बळी पडतो काय? हा बळी पडते आता काय बागात काय मी काय line तर to होत line आहे. हे एक लाईन माझा, ही एक लाईन मला. तिथल्या तिथं असं बदल एक बदल म्हटलं तर जमीन डोळ्याला आसमान, दिसतंय. जमीन आसमानचा. नाही आसमानचा फरक नाही. लोडिंग तर माझं 2016 पासून 2000 आता 26 चालू आहे. एक वर्ष सगळं फेल बाग गेलेलं नाही. घड काढून टाकतो मी वर्षाला. दरवर्षाला तुम्ही दरवर्षी काय शेड्यूल फॉलो करता? शेड्यूल फॉलो काय करतो म्हणजे तर कृषी अमृत आणि परत वैदिकचे काय आहेत. RNPH. हा. पहिला मी 3 वेळा करत होतो वर्षातनं. हा एकदा काळी चटणी, बरोबर, एकदा गोडी गोड चटणी, एकदा मध्ये फ्लावरिंग. 60व्या दिवशी करतो. बरोबर हे 5 वर्ष केलो. बर आत्ता काय करतो मी, हा पहिला शेणखत पण वापरतोच होतो. बरोबर. आता मी 5 वर्ष झालं एकच टाइम करतो. माल तेवढाच निघतोय, भरपूर निघतोय. म्हणजे जमीन तुमची सुपीक झाली. सुपीक झाली. बर भरपूर माल निघतोय. झाडाला अजून बी काढून घ्यायचं 25 किलो. तुम्ही आता किती क्षेत्र आहे तुमचं सगळं इथे? इथं सर इथं पूर्ण तुमचं ह्या गावामध्ये किती क्षेत्र आहे? आमचं शेती हा ते 30-50 एकर आहे सर. 50 एकर आहे हा तुमचं शेती. हा त्याच्यामध्ये द्राक्ष बाग किती आहे? द्राक्षी 15 एकर आहे. 15 एकर आहे. हा. मग आता वैदिक वर किती आहे? वैदिक वर सगळंच वैदिक सगळं वैदिक वर आहे. सगळं वैदिक सगळं वर वैदिक वरच करते. आहे. पहिल्यापासून ते वैदिक असणारच 15 एकर राहिली ती सगळं जळून जाते ती यावर. सगळं सगळं जळून जाते ती पहिली. अच्छा जरा हा, नसतं ते तर पाणी ते 2-3 वर्ष पहिलेचं पाणी एक वेळा ते पाणीच नाही सर. दुष्काळ. दुष्काळ हा. त्यासाठी आम्हाला बाग राहिली ती. सॉइल चार्जर असल्यामुळे बाग राहणार.
म्हणजे दुष्काळामध्ये लोकांच्या बागा हा गेल्या गेल्या जळून गेल्या. हा तुमची टँकरवर जिवंत राहिली. जी टँकरवर नाही काही नाही सर, थोडं थोडं पाणी बोर नसणार हा, थोडं सवळ पाणी ही पाणी तेवढ्याच सोडलं पाण्यावर तरी- राहिली. हा पान ते धरले. सॉइल चार्जर होतं म्हणून राहिले. हा राहिले. साहेब तुम्हाला मी सांगतो माझं पूर्ण 1 महिना बागाला पाणी नव्हतं, पूर्ण पाणी नव्हतं 1 महिना. खरं आता हे वलांड आहे का नाही सगळं साहेब हा पूर्ण वाळलेलं, कुठं तर एक थोडं थोडं वलं राहिलेलं काय, त्याला आणि परत त्याला काडी तयार करून घेऊन खरं वर्षाला माल तेवढं पडतोच. ती 2 काडी 4 म्हणजे काडी असली तर तेवढा माल पडतो. तुमच्याकडे जो दुष्काळी पट्टा आहे म्हणजे एकदम उन्हाळ्यामध्ये लय पाणीच दुष्काळ नसतं. पट्टा परिस्थिती उन्हाळ्यामध्ये बिलकुल पाणी नसतं. नाही सर. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला वैदिक एकदम परफेक्ट. हा परफेक्ट. ह्या सर ते आज 15 एकर बाग लागणार, त्याचे एक थेंब पाणी दिलं तर बी जगलं. हा झाली ती. आणि एक वैशिष्ट्य सांगतो सर तुम्हाला सांगतो, माझ्याकडे सुपर प्लॉट आहे. काय सुपर प्लॉट सणाल बागाला फळ पडत नाही. हा त्याला विचारा, ते पण जोडीदारच आहे माझं बाजूचं तिथंच. वर्षाला मी फळ काढून टाकतो सुपर बागेत. आता माझ्या सुपर प्लॉट मध्ये गेलं तर ह्याच्याला डबल घड आहे, सुपर सोनाकामध्ये. हा ह्याच्याला डबल आहे. आणि काढून टाकलेलं तर असं डबलच होता, खाली काढून टाकलं. 100-150 जड एका झाडाला. अच्छा. ची चटणी काडी चटणी सर एप्रिल त्यांनी मे बघितले. जूनला काडी चटणी असते आम्हाला. जूनला गर्भ तयार होते. हा हा आणि माझ्या भावाचीच आहे तेवढं तंतोतंत 30-40 एवढं सुटतंय बाग. आणि खर्च जास्त तुमच्यापेक्षा. त्यांनी काय करते त्यांना आता सोडून केमिकलचा खर्च जास्त असतो तुम्हाला माहिती आहे ना. खर्च जास्त म्हणजे वर्षाला काढूनच टाकतो. लाईन तो लाईनच आहे त्याचा. हे सारखंच बाग आहे. तुमचा किती ती आहे? ही काढून टाकली ती सगळे. तुम्ही किती आहे तुमचा आता? हा काय किती? हा ही 2 एकर आहे 2 सर. एकराचा हा plot पूर्ण 2 एकरचा प्लॉट आहे. हा 2 एकरचा हे दोन तिळून सगळा. हा ओके. 2 एकर मध्ये किती झाडं बसले आता? ही ती 2000 झाड बसली सर. अच्छा. हा आता ह्या 2000 झाडांमध्ये अगदी सगळ्या खोडं असे तुमचे असे सारखे दिसत आहे. हा एकसारखं. केमिकलच्या बागेत गेला तर एक तुरमड्यावाल, हा एक असा ढोंब्यावाल, असं होणार. असंच आहे ना. साहेब पहिला आपण केमिकल लय वापरलेलो हो हा पहिला. हा मला अतिरेक केलेलो. कशाला तुम्ही वापरता, ह्याच्यात काय काळा आहे. अजून लोक म्हणताय ह्याच्यात काय काळा आहे. हा पहिला तू बघ काढायचं म्हणतो मी त्यांना, आणि त्याचं गोरं करून घ्यायचं बघ म्हटलं मी. असं शेतकऱ्यासंदर्भात मी उदाहरण दिलंय. आणि माझ्याकडे कमीत कमी नाही म्हटलं तर पहिला 150 एकर बागा होती. हा मग आता ही मी प्रॉब्लेम झालेल्यामुळे 50-60 एकर बागा मी मॅनेजमेंट करतो. बरोबर बरोबर. मग आता तुम्ही याला काय काय बेसवर टाकली? ते कृषी अमृत आणि सर SMT SSM. SSM. हा हा RMPS किती टाकलं याला? ही 40 पोते कृषी अमृत आहे. ही 2 एकरला? 2 एकरला 2 किट. 2 एकरला SSM चे 2 किट. म्हणजे सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्डचे एक असे 2 किट. हा त्याच्यानंतर RNP किती किलो? 3 किलो. 3 किलो. किती बेसल डोस टाकले? 2 सर. 2 टाकले. एक काडीवर 1 फळवर 2. फळावर 2 म्हणजे चटणी अगोदर पहिली 3 झाले सगळे. हा टोटली 3 टोटल 3 केले. 3 केली. मग आता हा जो बेसल डोस टाकले त्याच्यानंतर तुम्ही सॉइल चार्जर किती वापरले? किती 8 दिवसांना 5 लिटर सुटते सर. सोड दोन्हीला. हा म्हणजे किती गेला असेल सगळं आतापर्यंत? 20 लिटर दर 2 कॅन. अच्छा. हा आणि आता तुम्हाला फवारणी किती झाले? फवारणी सर एकदम कमी झाली ती. अगदी कमी. हा अच्छा. बरं त्याच्यामध्ये तुम्हाला अशी भीती वगैरे वाटते का काही? काय नाही सर एकदम काय भीती नाही. नाही नाही एकदम relax. टेन्शन. मग द्राक्षी असणार शेतात, द्राक्षी आहे म्हणून सुद्धा डोक्यात यातच अजिबात याचच नाही. हे शेती एवढंच. करणार, लय रिलॅक्स मध्ये आहे बघा तुम्ही. वैदिक शेती करणार आहे. हा एकदम एकदम. relax. मी तर आम्ही 15 एकर शेत आहे सर. द्राक्ष आहे सगळं. हा. एकदम निवांत असते ती. तुम्हाला बाकीचे- टेन्शन अजिबात टेन्शन बाकीचे म्हणत नाही का काय नाही अजिबात टेन्शन पाऊस हो थंडी पडो? नाही नाही ती विचार की कसं असते ती ते माणूस निवांत असते ती. हो लोक 2 एकर मध्ये पार केस ढवळे पडून जातात. एक आबाळ आल्यानंतर वर बघायचं काय बघायचं अजिबात करत काहीच तिथं. नाही. फक्त काय माती होतच बलवान नाही. करायची. हा माती बलवान करून ठेवायची, बाकी काय बघायचं नाही. हा आता हे बोत तुम्ही मस्तपैकी झाकून ठेवलंय बरोबर ना? तर उकराव. बापरे काय आहे खाली? हा सर इकडे मसबशीत आहे. बघा ना बघा चहा ना. पावडर. अहो, एक नाही एक बोट बघा. चहा पावडर. हा इकडे मस्त. तुम्ही बेल असा लावून धरलाय ना, तुम्ही त्याला बस. चहा पावडर. वास किती मस्त येतोय. हा वर किती ऊन असू द्या, किती कडक ऊन असू द्या, द्राक्षाची पांढरी मुळी बघायला मिळत नाही. लोक म्हणतात फुल बघितलं का असते ती. उमराचं फुल कसं दिसत नाही तसं. खरंय खरंय खरंय. जोपर्यंत पांढरी मुळी आहे तोपर्यंत पानाला भीती नाही. मग पांढरी मुळी आहे तोपर्यंत पानाला भीती नाही, आणि पानाला भीती नाही आहे तोपर्यंत घडाला भीती नाही.
लोक घडाच्या मागे लागतात. हा लय लोक घडाच्या मागे लागतात, घडच पडत नाही, घडच पडत नाही. नाही घड पडले का तरी घडाच्याच मागे लागतात. डिपिंग करतील, त्याला थिनिंग करतील, बरोबर आहे ना. त्याला दररोज चेक करून पाहतील, फोडून पाहतील, कडक झालाय का, नऊन झालं का, असं मुडपून पाहतील, बरोबर डाऊनी आलाय का, हा क्रॅकिंग जातोय का, उडद्या त्याच्यामध्ये तुमचा तो उकड्या येतोय का, उकड्या मम्मी होतोय का, म्हणजे बर्निंग वगैरे अजिबात कुठं बी दिसणार नाही सर. ते सगळ्यांचं लक्ष ते घडावंच ना. अगोदर घड येत नाही म्हणून त्याच्यावर लक्ष, घड आला का घडावर लक्ष. त्यांचं ना मुळीवर लक्ष आहे ना पानावर लक्ष आहे, सगळं घडावर लक्ष आहे. आता मला सांगा, घड कोणाच्या ताब्यात आहे? झाडाच्या. बरोबर आहे की नाही. आपण झाड जिवंत आहे ते पानाच्या जीवावर आहे, पान जिवंत मुळीच्या जीवावर आहे, मुळी जिवंत मातीच्या जीवावर आहे. मग आपण मातीच्या मागे लागलं पाहिजे ना. हा बाबा घडाच्या मागे लागतो. मग मला सांगा, तुम्ही जर मूळ खोड सोडून दिलं, पांद्या जर हलवायला लागले तर तुम्हाला झाड हाताशी येईल का? तुम्ही मूळ खोडाचा हातला पाहिजे ना. तसं हा मग आम्ही काय सांगतो वैदिकमध्ये, सॉइल चार्जर. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी म्हणजे माती चार्ज करा पहिली. माती बलवान झाली का पीक पहिलवान होते ना. श्रीमंत कोण झालं पाहिजे? माती. आज आपण तुमची माती जिवंत केली, तुमचं झाड जिवंत झालं. कॅनोपी काय खतरनाक आहे तुमची. आता खाली एवढा माल आहे असं वर कुणी सांगा बरं याला. बाहेरून हा प्लॉट बघा आणि सांगा खाली एवढा माल आहे. बाहेरून काही दिसत नाही असं एवढं. हा काहीच दिसत नाही बाहेरून. बाहेरून काही दिसत नाही. दुसरी गोष्ट असं वाटतं हा बाग खाली आहे म्हणून एवढा हिरवा आहे. होय होय. हा बाग बाहेरून तसा कुवारा दिसतो ना एकदम, का याला काहीच नाहीये कॅनोपी पाहिल्यावर. आणि आता ही कॅनोपी काय ताजी बघा ना तुम्ही, एकदम फर्स्ट क्लास. हे बघा एकदम ताजी कॅनोपी आहे. आणि पान एकदम तुम्ही कसंही मुडपा बघा, पूर्ण चेपून टाका परत आहे तसं. हे जेव्हा कळलं तुमच्या पानामध्ये लवचिकता आहे, म्हणजे घड चेक करायची गरजच नाही. सगळा खेळ हा पांढरी मुळी माती आणि पानावर आहे. ज्याला हे कळलं, त्रिसूत्री आहे, पांढरी मुळी माती आणि पान. या तीन गोष्टी, मातीचा सुगंध आला, माती भुसभुशीत सापडली, पान तुमचं हिरवगार आहे, मुळी चालू आहे, बस बाकीचं काही विचारू नका. ह्या तिघांना खाऊ घालण्यासाठी आपल्याला बेस डोस भरायचा असतो. मग ते तुम्हाला त्याचं सूत्र मिळालंय. आता तुम्ही काय राहिले, एकदम टेन्शन फ्री राहिले. टेन्शन काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना? सर्व शेतकऱ्यांना हे वापरलं तर आता तुमचं किती वर्ष झाले? किती तुम्ही सुरुवातीला एसटी वापरत होते. जेव्हा मी 7 वर्षापूर्वी आलो तेव्हा आपल्याकडे 4-5 प्रोडक्ट होते. 4-5 प्रोडक्ट. एसटी मध्ये कृषी अमृत सॉइल चार्जर होतं आणि केमिकल सोबत घ्यायचो. आता केमिकल पूर्ण बंद बंद. तर तुम्हाला आणखीन काय बदल वाटतो? तेव्हा टेन्शन राहायचंच. थोडं टेन्शन राहायचंच. आता ते बिलकुल टेन्शनच नाही सर. टेन्शन राहायचं नाही सर, ते खर्चामध्ये बी एकदम बचत होते. वैदिक मध्ये खर्च आणखी बचत होते. वैदिकमध्ये कसं आहे सर, खर्च कमी होते थोडं. वरच्याच कमीच कमी आहे ना. खालून ताकद काय देतं? पानाचं काळुकपणा आणि पानाचं रुंदी आणि एकदम असं हिरवागार पान राहतोय. त्यानंतर शेतकऱ्याला त्याला काही मारूच नको म्हणून सांगतो. टेन्शनच नाही राहिलं. टेन्शनच नाही. मारू कशाला झाड शेतकरी म्हणतो दम मारो दम. त्याला मारायचं गरज काय? गरजच पडत नाही. आणि केमिकलला बघा, आज मारा, उद्या सोडा आणि परवा मारा, हा लगेच सुकलं. त्याला तेजगीपणाच नाही, त्याला पिवळसपणा पडतोय त्या पानात. त्याला सारखं फवार म्हणून ताजं ठेवावं लागतं. हे आपोआप ताजं राहतं. आपोआप औषध सुद्धा मारावं लागतं जास्त. कमी. एकदम कमी, म्हणजे कमी 50% कमी. मी ह्यांच्याकडून घेतलं तेव्हा माझी साईडची हे काय घालतोच घालू नको म्हणायची. त्यांच्या प्लॉट मध्ये येऊन बघितल्यानंतर, नुसता पान बघितल्यानंतर मी नेऊन घातला. नुसता पान. तुम्ही कसा बदल बघितला वैदिकचा आणि एसटीचा? द्राक्षेमध्ये जर बघायला गेलो तर नाशिक तशी द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखली जायची. परंतु काय झालं, शेतकरी आधुनिक झाला. ब्लोअर आले, रोटर आले. रोटावेटरनं जशी मातीला गुंडाळलं तसे ब्लोअरनं सुद्धा शेतकऱ्याला बागा गुंडाळल्या असतात. त्यामुळं आता ह्या शेतीत जर बघायला गेलो तर शेतकऱ्यांच्या बागेत ट्रॅक्टरची चार असते. चाक जिथं जाते तिथं 1-1 फूट खाली जाते. एक फूट. त्यात जर बघायला गेलो तर ट्रॅक्टर गेलेले वन सुद्धा दिसत नाही. म्हणजे ह्याच्यावर काय कळतंय की 8 दिवसाला एक स्प्रे मारतोय सर. कसं मारत नाही. जिवंत उदाहरण आहे. शेतकरी खोटं बोलल तर माती खोटं बोलल का? क्रॉप चार्जर मार, मारते. डीसी आपलं हेल्थ फायटर मार. म्हणजे कमजोरी
कशामुळे येते हे जर बघायला गेलं तर कमजोरीमुळे रोग येतो हे पहिला मुद्दा. आपण कशावर काम केलो 7 वर्ष झाले सर काम करतायत. कधी माझ्या अगोदरपासून म्हणजे आता मी येऊन 7 वर्ष झाली त्याच्या अगोदर सरांनी काम चालू केलंय यात. मग त्यांच्याकडे मी येऊन गेलो होतो ना मग त्यावेळेला नुसतं आमचं स्वतःपुरतं काम चालू होतं. गुरुबंधू आहेत. म्हणजे काय असते आणि ह्यात पण काय बदल गेला बघा. त्यांच्याकडनं तुमच्याकडे आलं, तुमच्याकडनं तिकडे गेलं. म्हणजे जरी गेलं तरी सुद्धा वापर बंद नाही. मधल्या काळामध्ये जे तुम्हाला खतं देत होते ते सगळ्यांनी डुप्लिकेट कंपन्या पकडले. ते सगळे वाया गेले आणि ते आता सॉइल चार्जरचं नाव घेता आणि खतं वेगळीच विकता. बरोबर आहे ना. म्हणजे काय काय लग्न एकी बरोबर करता रेकॉर्डली आणि संसार दुसरीचा करता. जे डुप्लिकेट लोक आहेत ते तुमच्याकडे आले नाही आणि ते टिकले नाही हे विशेष नाही का? हे विशेष आहे ना. हे मला मागाशी म्हटलं तुमच्याकडे डुप्लिकेट लोक नाही आले का डुप्लिकेट वाले किंवा आमचं बी सॉइल चार्जर सारखंच आहे, आमचं कृषी अमृत सारखंच आहे, आमचं 100 रुपये स्वस्त आहे, आले नाही का? आले सर आमच्याकडे आले भरपूर आहेत तुम्हाला सांगतो. आमच्याकडे आले. त्याच्यात किती मिळतंय तुम्हाला? हा इकडे एक कॅन मागत Soil charger पेक्षा- 500 रुपये देतो या. बरोबर. सॉइल चार्जर पेक्षा हे चांगला आहे, रेट बी कमी आहे. यासारखं औषध माझ्याकडे आहे तिचं रिझल्ट नाही म्हणून घ्या एक एकरला वापरा आम्ही म्हणून नाही. ते कशाला वापरायचे हे आहे सध्या रेग्युलर राहायचं आहे. ते पहिले 1-2-3 वेळा ते आले ते प्रयत्न केले तर ते पैसे घालून ग बसले. ते नको रे बाबा नाही ते एक सोयल चार्जर एक ड्रम सोडूनच गेले. सोडच गेले ना ते दुसऱ्याचे ते काय वापरतच नाही. म्हणजे तुम्ही सॉइल चार्जर सोडून दुसरं वापरलंच नाही. नाही ते आले तरी तुम्ही त्यांना इथे थारा लागू दिला नाही. हा म्हणजे मला काय सांगायचंय की ज्या शेतकऱ्यांना फसवलं गेलं मध्येच स्वस्त माल देऊन असं सांगून ते शेतकरी आज डिस्टर्ब आहे ना. ते वाटतं त्यांना वाटतं ते रिझल्ट नाही हे रिझल्ट नाही तुमच्याकडे तुम्हाला तोंड दाखवायचा चान्स नाही असं होतं ना. ते भ्रष्ट करून टाकले ते. म्हणजे त्या लोकांपासून सुद्धा शेतकऱ्यांनी थोडं सावध राहिलं पाहिजे. ज्यांनी आपल्याला रिझल्ट दिले, ज्यांनी आपल्याला नाव दिलं ते जर ओरिजिनल मिळते ते डुप्लिकेट का वापरायचं? 50 रुपये वाचतात म्हणून चुकीचं आहे ना ते. चुकीचं आहे. असं काय वाटतं तुम्ही अशा लोकांबद्दल काय म्हणाल? अशा लोकांबद्दल मला एक म्हणायचं आहे असं आहे की अशी लोक पण आहेत. नाव सुद्धा हे सारखंच आहे सर. चार्जर काय त्यांचं पण सॉइल चार्जर नाही त्यांचं. नाही त्याच्या पुढे जे चार्जर हे चार्जर आहे ते पहिले काय तर असेल. थोडं बदलून टाकलं. मला काय सांगायचं बघा आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही. पण मला काय म्हणायचंय प्रत्येकाने दुसऱ्याचं नाव घेऊन विकू नये. तुम्ही तुमचं नाव द्या ना. तुमचं पोरग आहे ना तुमच्या नावाने त्याला दाखवा. तुम्ही दुसऱ्याच्या नावाने काला खपवता त्याला? बरोबर. वाम मार्गाने वाईट मार्गाने लोकांना फसून कमवलेला पैसा तुम्हाला फसवल्याशिवाय राहत नाही. ते पहिले ते शेतकरीचे पैसे असला तर अजिबातच राहत नाही. असं आहे ते. कष्टाकडे पैसे असते शेतकरीकडनं. कष्टाचे पैसे असतात शेतकऱ्याचे पैसे जर तुम्ही जर चुकीच्या मार्गाने खाले त्याला ते उलटे वाकावे लागतात. म्हणजे तुम्हाला आता एकंदरीत तुम्ही जी एकनिष्ठा दाखवली त्याच्यामुळे आज तुमचं गाव तुमच्या पाठीमागे आहे. तर प्रत्येक भागामध्ये जो यांनी सुरुवात केली तोच 2 नंबर वापरायला लागला. त्याच्यामुळे गाव सगळं भ्रष्ट झालं. आज तुमच्याकडे तसं झालं नाही. खरंच याचा आनंद आहे. काय सर वाटतं? सर अरे ह्याच्यापेक्षा हे शेतकरी ना हे सारखं असलं तर सावधान राहा म्हणून एकच सांगते फक्त. सातत्य तितकंच महत्वाचं आहे. आता तुम्ही जी 7 ते 8 वर्षाची तपश्चर्या आहे ती कुठे भंगली नाही. खरंच आज म्हणजे हा जो माल आहे हे आनंद आहे आणि तेवढ्याच आनंदाने आपण त्या बागेमध्ये बसू शकतो. त्याच्यासारखं दुसरं काय सुख आहे? पैसा तर कोणी पण कमवतो. आपण नीतिमत्तेने आणि सन्मार्गाने जर आपण जर कमावलं तर त्या कमाईला काहीतरी नाव असतं. बरोबर. भले कष्टाने तुम्ही थोडं कमवा पण त्या कमवल्याला काहीतरी किंमत आहे. लोक त्याचा आदर करतात. बरोबर की नाही? चुकीच्या मार्गाने कमवून माती नासून जर तुम्ही पीक पिकवलं तर उद्या तुमच्या मुलांना द्राक्ष खायला भेटायचे नाही. आज ही तशी परिस्थिती नाशिकमध्ये आहे. दना लोक कोराडी घालून बागा तोडताय. बरोबर. तोडताय नाही. त्यांनी व्यवस्थित असं ट्रीटमेंट देऊन व्यवस्थित त्याला घालून सातत्य नाही हो. काय झालंय ट्रायल ट्रायल मध्येच ती घ्यायला आली. असं कसं सगळ्यांचं थोडं वापरून ते घ्यायला. त्यांचं असं हेच नाही एका नुसती कुणाला 100 जणांचं ऐकायचंय. हा, बघा. सकाळी तुमचं ऐकायचं, दुपारी यांचं ऐकायचं, संध्याकाळी यांचं. झालं मग ते 3ऱ्या-4थ्या दिवशी तिकडे जायचं. हे म्हटले ना सकाळी एक फवारणी संध्याकाळी एक, सकाळी यांची मारायची संध्याकाळी यांची मारायची. कोणाचा रिझल्ट आला काही ताळमेळ नाही.
बरोबर की नाही? मलाच बोलता येत नाही, ह्यांना पण विचारता येत नाही, त्यांना पण विचारता येत नाही. ते म्हणणार माझं ऐकलं नाही, ते म्हणणार माझं ऐकलं नाही. हे सारखा तुम्ही केला जावं तर लागला. पीक बी लागणार ना तिकडं. न घर का न घाटका. झालं ना, मग ते झालं ना, मग सगळ्यांचं बागावर तोडून टाकायची वेळ आली. हा पीक बी नुकसान होते. आणि आज तासगावमध्ये सुद्धा लोक द्राक्ष बागा सोडून देऊ राहिले हो, आणि पिकांच्या दुसऱ्या पिकांच्या मागे लागले. ओके आज तुम्हाला ते वेळ नाही ना तुमच्याकडे ती. नाही आज सर तुम्ही द्राक्ष बागांवरती आज किमतीने उभे आहेत ना. हमखास एकरी तुम्हाला काही नाही तरी 5-7 लाख रुपये आज आरामशीर आरामशीर होते. होता. आराम. आम्ही तर आमचे शेतकरी पाहिले एकरी 10 लाखाच्या पुढेच बोलताय आता तिकडे नाशिकडे. म्हणजे एक तुम्हाला काय वाटतं एसटी वैदिक बरोबर भविष्य कसं आहे? भविष्य SCT साठीच भविष्य आहे. उज्ज्वल आहे हा बरोबर आहे की नाही? जर समजा नसतं जर वैदिक तर आता वैदिक तर आता नसतं तर आपण शेतीच केलं नसतं असं वाटतंय मला तर. तेवढंच पिकं काढणं, तेवढंच खाणं, गपचूप बसणं. गपणीत बसणे. मी पहिल्यापासून पहिल्या वर्षापासून माझा आनंद आहे ते आतून पर्यंत माझा आनंदच आहे. मी 2-2 दिवस बागकडे जात नाही, खरं निवांत रिलॅक्स मध्ये राहतो. विचारा येणारा का हो? पाणी टायमाला सोडत नाही मी, खरं तुम्हाला सांग, निवांत रिलॅक्स असतो मी. आणि त्या मला ह्याच्यात काय घुसलो ना, असं वर्षाला वाढत मला उत्पन्न दिलंय, सुखी आहे, भरपूर निवांत आहे, काही अडचण नाही मला. तुम्हाला सांगायचं म्हणजे काय लय सांगाल? निवांत आहे मी तर शेती द्राक्षाबद्दल. आणि तुम्ही पहिले द्राक्ष बागायताचे एवढे बिंदास बोलताय. लय बिंदास. आणि मला तेवढं गॅरंटी झालं ना, सक्सेसफुलच झालंय ना. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना तुम्ही दोघं जण? ते SCT वापरा म्हणून सांगते सर. बरोबर आहे. मी वापरतो 7 वर्षापासून, मला साथ मिळाली आहे, तुम्हाला पण साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही. राहणार नाही, सोडणारच नाही. केलेला एकदा नाही जन्मून आलं नंतर एक दिवस वर जाणारच आहे आपण. हा. तर हे करून जावा, तसं जाऊ नये. तसं जाऊ नये. हे करून 1 वर्ष करून बघा, दुसऱ्या वर्षी नाही रिझल्ट आलं मग कोण बी वर जायचंच आहे. तुम्हाला सांगायचं म्हणतात. खरं आहे. आणि रिझल्ट बघितला का नाही, धनवान एवढं आहे हाय. माती बलवान पीक पैलवान, शेतकरी धनवान. धन्यवाद. बरोबर आहे. नमस्कार शेतकरी मित्र, माझं नाव खेमनर भाऊसाहेब. SCT वैदिक तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे असेल, आपल्याला आपल्या भागामध्ये मार्गदर्शन पाहिजे असेल, व्हिजिट पाहिजे असेल, मटेरियल उपलब्ध होत नसेल तर मला संपर्क करा. आपल्या भागामध्ये आपला शेतकरी गट असेल, आपल्याला चर्चासत्र हवं असेल तर मला संपर्क करा. मी आपल्या व्हिजिट करून आपल्याला मार्गदर्शन करेल. आणि आपल्याला जी आपण ही बागा आत्ता बघितली आहे अशा पद्धतीने नक्कीच हमखास आपल्याला असं यश मिळेल. तर मला संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 79 72 73 25 26. जय SCT वैदिक. जय SCT वैदिक. चला शेती करूया आनंदाने. जय SCT वैदिक. चला शेती करूया आनंदाने.